नमोजी, काय शब्द वापरलाय गोड. नमोजी वाकून, हॅलो असा नाही नमस्कार, असा नमस्कार नाही. नमस्कार घातला ना असा नाही. नमोजी, नमोजी काय आदराने घेतलेला आहे. ओम नमोजी, ओंकारानंतर ज्या शक्त्या दोन्ही आहेत तिला नमोजी. आद्या हे मूळ शक्ते तुला नमस्कार. ज्याने चेतन, सूक्ष्म आणि जड करोडो ब्रह्मांड निर्माण केलेत, करोडो देवदेवता निर्माण केल्यात, त्या मूळ शक्तीला प्रथम वंदन करणारा, साकडं घालणारा आणि वरदान मागणारा, विश्ववसुंधरा निर्माण झाल्यापासून एकमेव बालक जन्मलेला आहे. ज्ञानेश्वरावर मी जास्त बोलू शकत नाही की नंतर मला बोलताच येत नाही, थांबतो. म्हणून ओम नमोजी आद्या, हे आद्य शक्ती लक्षात घ्या. माऊली स्वप्नलोकात कल्पना करून वंदन करत नाही आहेत, प्रत्यक्ष पाहत आहेत. काही ओव्या आहेत माऊलींच्या. ज्ञानेश्वरी माऊलींचा कल्पना विलास नाही. हे काव्य कल्पना विलासाचं नाही. साहित्य आणि कवित्व काय असतं. आज जसे कवी आणि साहित्यिक लिहितात, रेखा बैजलीत म्हणून इकडे तिकडे पाहिलेत त्यांच्याकडे सर्वजण, त्यांच्यासाठी नाही म्हटलं. साहित्यामधून अपेक्षा पहिल्यांदा तुमच्या अनुभवाची आहे. अनुभव हे सत्यावर आधारलेले असतात. कल्पना विलास कदाचित असत्य असू शकतं, कदाचित सत्यही असू शकतं. दुसऱ्यांचे आपण पाहून अनुभव सांगणं हाही कल्पना विलास आहे. कदाचित त्याचे अनुभव वेगळे असतील. उदाहरण सांगतो तुम्हाला, कशी फसवणूक होते. दोन साधक चालले तुमच्यासारखे. एका बाईचा, मुसलमान बाईचा नवरा वारला, मेला, आपण म्हणू साध्या भाषेत. मेल्यानंतर त्यांचं थडगं बांधत असतात. ते थडगं बांधलं आणि ही बाई पंख्यानं हवा घालू लागली. त्या सिमेंटचं जे थडगं बांधतात ना, ते थडगं बांधून गेलं आणि हवा घालू लागली. दोन साधक आपले चालले. वा 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 म्हणले, काय पतिव्रता दिसते. अरे किती सेवा केली असेल ह्या बाईनं, किती सेवा केली असेल, की जिवंतपणी किती असेल. मेल्यावर पंखा घालायला, हिचं दर्शन घेऊ, आपलंही कल्याण होईल म्हणून गेले आणि दर्शन घेतलं. लोटांगण पुन्हा साष्टांग, कारण पतिव्रता आहे. असली मुसलमान धर्मातली तर काय झाली म्हणले, आपण लोटांगण घालू. लोटांगण घातलं, पण म्हणले समजूनही सांगूत. म्हणले तुम्ही हवा घालतायत, किती पतिव्रता दिसता, पण कशा करता हवा घालतायत. ती म्हणली ये जो माटी मेला गया ना, म्हणजे मेला नवरा, माटी मेला म्हणजे नवरा, काही अर्थ टिपिकल असतं. उसने जाते समय मेरे से वचन लिया था कि मेरा थड़गा सूखने तक दूसरी शादी मत करो, ये 12 दिन नहीं सूखेगा, इसलिए मैं सुखा रही. आता हे जर साहित्यात उदाहरण आलं, एक पतिव्रता दिसली, थडग्याला हवा घालीत होती, तिला विचारलं म्हणून ठीक झालं, नाही तर साहित्य तर वेगळं गेलं. साहित्यामधील कल्पनाविलास दुसऱ्यांचं पाहून कदाचित भ्रामक असू शकतं, आपल्या समजुतीचा भाग असू शकतं, एखाद्या वेळेस असत्यावर आधारलेलं असतं. स्वतःचे अनुभव
स्वतःच्या अनुभवाचं दर्पण म्हणजे साहित्य. जीवनातील अनुभवाचं दर्पण म्हणजे साहित्य आणि कवित्व. आणि म्हणून माऊली कल्पनेवर आधारित 9,000 ओव्या टाकत नाही. त्यांनी एका ओवीत म्हटलंय, आधी पाहिलं मग लिहिलं. भगवान कृष्ण आणि अर्जुनाचं युद्ध मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग लिहिलंय. 3 जणांनी टेलिव्हिजन सेट सुरू केले होते. भगवद्गीता कशी अवतरली? पहिला टेलिव्हिजन जो सेट केला तो संजयाने. धृतराष्ट्राला काय संजय इंटरव्ह्यू घेत चालला नव्हता. हॅलो कृष्णा, व्हॉट यू टोल्ड टुडे? अर्जुना, व्हॉट हॅपन? तो सांगतोय असा, कॉन्ट्राडिक्शन तुमचं काही आहे का? भीष्माचार्य तुमच्याविषयी पांडवाशी बोलले, खरं काय? असं नाही झालं. टीव्ही ऑन झाला, आखो देखा हाल आज तक दिसत होतं. दुसरा सेट व्यासांचा सुरू झाला. महाभारतीय युद्ध संपल्यानंतर भगवान व्यासांनी आपला टेलिव्हिजन सेट सुरू केला आणि पूर्ण लिहून काढलं. पण तिसरा टेलिव्हिजन सेट 750 वर्षापूर्वी माऊलींचा सुरू झाला. पण माऊलींनी फार विशाल रचना केली. भगवान व्यासांनी गोष्टी लिहिल्या असतील. भगवान ज्ञानेशांनी त्याच्या पुढे जाऊन भावना अंकित केल्या. म्हणून ज्ञानेश्वरीला खरं नाव आहे भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी आपण नाव दिलंय, माऊलींनी नाव भावार्थ दीपिका. दीपिका म्हणजे प्रकाश, म्हणजे सत्याचा प्रकाश, अनुभवावर आधारलेला सत्य प्रकाश असा अर्थ आहे. आणि भावार्थ ज्या ॲक्शन घडल्या, जे अनुभव आले, त्याचा भावनेचा काय काय भावना होत्या, त्यांच्या मूळ भावना त्या अंकित केल्या. म्हणून भगवान कृष्णांच्या मनात काय होतं आणि तोंडावर काय दिसत होतं, अरे सूक्ष्म रीतीनं वर्णन आलेली आहेत की अर्जुनाच्या चेहऱ्यावर घाम आला. काय निरीक्षण आहे. आणि आपल्या साधकाला काही अनुभव आला ना, असे बसतात, मढं बसतं ना, जिवंत मढं, आणि मुंडकं गेलं. मला वाटतं माझ्या वजनानेच गेलं, वाकलं की नाही कळत नाही. आणि माऊली असे सायकॉलॉजिस्ट आहेत. माऊली काय नाही आहेत, काय नाही आहेत. तर त्यांनी भाव मनातलेही काढले, समोरचेही काढले, आणि बारीक सूक्ष्म छटा आणि अनुभव काय आला अर्जुनाला. सोपं नाही आहे काम आहे. भगवान व्यासांनी अनुभव लिहिलेले नाही आहेत, भावना लिहिलेल्या नाही आहेत, चित्रांकन केलंय. आणि मूळ अनुभव काय आले, मानसिक अवस्था काय झाली, बौद्धिक अवस्था त्यावेळेस काय झाली, दोघांची काय झाली, काय शब्द फेकण्यात आले, आधी पाहिले मग लिहिले. प्रत्यक्ष मी वर्णन स्वतःहून पाहिलं म्हणतात. इथे देखील ज्यावेळेस माऊली समाधीत जातात, मूळ परब्रह्मचा प्रकाश त्यांना दिसतो, त्याला वंदन केलंय. कल्पना विलासाला नाही. ज्यावेळेस तुम्ही ओव्यांकडे वळाल त्यावेळेस माऊली सांगते प्रत्यक्ष दिसतं. मी माझ्या डोळ्यांनी आत्मा पाहिला, अभंगामध्ये शपथ घेऊन सांगतात भगवान निवृत्तीनाथांची ज्ञानेश्वर. आत्मा म्या पाहिला डोळ्याशी, वहा तसे आन निवृत्तीची. मी माझ्या गुरुची शपथ खाऊन सांगतो की मी माझा आत्मा माझ्या डोळ्यांनी पाहिला.
त्या ज्ञानेश्वराने त्याच माणसाला हे अझैन काम झालेलं आहे, दिल्या गेलेलं आहे की ज्यांनी विश्व अर्जुनाला आत्मसाक्षात्कार कुठल्याही संताला होईल, पण विश्वात्म्याचा साक्षात्कार यशोदेला झाला. माहिती ना कधी झाला? माती खात असताना. नंबर 2 अर्जुनाला झाला. तिसरा भगवान व्यासांना झाला, त्याच्याशिवाय लिहू शकत नाही तो. आणि चौथा माऊलींना झाला. आणि प्रत्यक्ष असं पाहून मग वंदन केले. ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या. कोणत्या शक्तीला? ही शक्ती नाही. आपल्याकडे आता मी बोलतोय, हा लाईट येतोय, आपण लाईटला नमस्कार केला, हिला काही कळत नाही. आणि मी नमस्कार करून जर धक्का लावला, ती ओळखत नाही आपल्याला, कोणालाच ओळखत नाही. समदृष्टी डाकवाणी संत भेदच जाणत नाही. ती आहे की नाही समाधिस्थ अवस्था. तिला कळतच नाही, कारण तिला ज्ञान नाही, तिला जाण नाही, तिला भान नाही, तिला काही कळत नाही, तिला विवेक नाही, तिला विचार नाही. अशी शक्ती नाही आहे माऊलींची. माऊली म्हणतात त्या शक्तीला मी नमस्कार करतो, ती फक्त सूक्ष्म आहे नाही, त्या शक्तीमध्ये ज्ञान कर्म सगळं काही आहे. तिला ज्ञान आहे, जाण आहे, भान आहे, कर्म गती आहे, गती शक्ती आहे. ज्ञान चैतन्य शक्ती, कर्म गती शक्ती म्हणजे सूक्ष्म शक्ती. अशा अर्थ आहेत. आता जायचं नाही त्याच्याकडे आपल्याला. मूळ शक्ती तिला वंदन, पण ती कशी आहे? वेद प्रतिपद्य. कोणालाही नमस्कार नाही केला. बॅटरी कोणी चमकायला, हे देवा प्रकाश रूप आहे तू, नमस्कार, असं नाही आहे माऊलींचं वंदन. ज्या शक्तीनं वेद निर्मिती केली, वेद प्रतिपाद्या. वेद फक्त ब्रह्मदेवाने निर्माण केले असं नाही. माऊली वेद कसे झाले लिहिताना म्हणतात, जयाची निश्वासी जन्म झाले वेदरासी, तो स्थित प्रज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. भगवान कृष्ण अच्युत आहेत. परब्रह्माच्या मुशीतून सगुण रूपात आकाराला आलेलं रूप म्हणजे भगवान कृष्ण आहेत. जयाची निश्वासी, ज्यांचं निश्वासातून वेद निर्माण झाले. जन्म झाले वेदरासी, तो स्थित प्रज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. अरे वेद श्वासातून झाले, पण भगवान कृष्ण स्वतःच्या तोंडाने गीता सांगतात. म्हणून वेदापेक्षाही, उपनिषदापेक्षाही, सर्व याच्या ग्रंथापेक्षाही, सर्व धर्माच्या पेक्षाही जास्त महत्त्व आहे. कारण स्वमुखे बोलला, स्वतःच्या तोंडातून. म्हणून परफेक्ट सत्य आहे, परफेक्ट सत्य. वेद प्रतिपाद्य, हे शक्ती. वेद प्रतिपाद्य, वेद म्हणजे काय? पुस्तकं. कोणी म्हणलं वेद जाळून टाकले, मनुस्मृती जाळून टाकली, ज्ञानेश्वरी फाडून टाकली म्हणून ज्ञानेश्वरी मेली, असं होतं का? वेद फाडले गेले का? वेद म्हणजे काय? ते तत्वज्ञान
ज्याच्यामध्ये जड, सूक्ष्म, चेतन याचं विज्ञान आणि ज्ञान आलेलं आहे. हे प्रतिपाद्य झालं याचा अर्थ त्यावेळेस निर्माण झालं असा एवढाच घेऊ नका. उदाहरणार्थ गायत्री मंत्राची उत्पत्ती विश्वामित्राने केलेली म्हटलं म्हणजे अगोदर गायत्री नव्हती का? गायत्री नव्हती. एखाद्या सायंटिस्टनी प्रकाशाचा शोध लावला. प्रकाशाचा शोध लावला याचा अर्थ पूर्वी प्रकाश नव्हता का? होता त्यावेळेस शोध लावला, तुम्हाला माहिती नव्हता. लक्षात घ्या काय म्हटलं. होता त्यावेळेस शोधला. तुम्ही सांगितलं म्हणजे कळण्याकरता त्या दिवसापासून सुरुवात काही लोकांची झाली. याचा अर्थ ती गोष्ट पूर्वी नव्हती असं नाही. म्हणून वेद प्रतिपाद्य झाले त्याची बीज परब्रह्माच्या याच्यामध्ये होती आधीच, ती प्रगट झाली. आणि ज्या शक्तीनं पहिल्यांदा प्रगटीकरण केलं म्हणून तिला वंदन. सूक्ष्म चेतन याचे नीती नियम सगळे त्याच्यात. म्हणून जड स्वरूपातला वेद समजू नका. उद्या जाळला. आता पहा यजुर्वेद किती आहेत? अथर्ववेद, यजुर्वेद असं म्हणतात 1300 आहेत. सध्या किती अस्तित्वात आहेत? 4. ओन्ली 4. आणि ते जाणणारे फार थोडे लोक राहिलेत म्हणून आता शाळेमध्ये शिकवायलेत. ते सध्या ज्या वेधशाळा निघायल्यात, कारण हे गेलं तर काय करावं. आता 1300 पैकी काही 1100 होते, काही 1300 होते. त्याच्यापैकी जर फक्त 4च शिल्लक राहिले, आता ते मेले का? 1300 येणार नाही का? हो येतील. एखादा ज्ञानेश्वर प्रगट होईल त्यावेळेस. त्यांच्या मुखातून ती वेद शक्ती, ती मूळ शक्ती पुन्हा प्रगट करील म्हणून बीज रूपात जाते. अनंत स्वरूपामध्ये ती राहते अनंताच्या. आणि प्रगटीकरण ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस होतं. तर हे विश्वब्रह्मांडाच्या स्वामीने ज्याच्यातनं ज्ञान आणि विज्ञानांचं पूर्ण विज्ञान प्रगट करण्याची शक्ती आहे किंवा प्रगट तू करू शकते आणि पुन्हा सामावून घेऊ शकते. म्हणून हे मूळ शक्ती तुला नमस्कार. रहस्यमय भांडार आहे ज्ञानेश्वरी. मला तर वाटतं प्रत्येक शब्दावर किती बोलावं. आणि माऊली स्वतः सांगते की समुद्राहून सखोल अर्थ येथीचे. माझी प्रत्येक ओवीचा अर्थ समुद्रापेक्षा सखोल असेल. अंत समुद्राचा लागेल, माझ्या ओवींचा नाही. म्हणून तर्कावर आधारित आणि शब्दार्थाच्या वर आधारित जर काही अर्थ आले चुकीचे ठरू शकतात. आणि तीच घटना आज घडलेली. कारण अनुभवांचं भांडार हे तर्काच्या जोरावरते आणि शब्दांच्या खोळीत लपलेल्या अर्थावरते अवलंबून नसतात. मूळ भावना आणि मूळ अनुभव काय होते हे जो जाणून घेतो तो प्रगटीकरण करू शकतो. म्हणून माऊलींची भावार्थ दीपिका मूळ अनुभव, मूळ भावना काय होत्या त्या प्रगट करतात.